करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील मूळ मूर्तीवर आईच्या मूळ मूर्तीवर दिनांक 11 आणि 12 ऑगस्ट रोजी रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यात आली। या 2 दिवसांची ही संवर्धन प्रक्रिया आता पूर्ण झालेली आहे। त्यामुळे कालचा दिवस जो होता तो आईचा जो गाभार आहे याची स्वच्छता करण्यात आलेली आहे, याचं पूजन करण्यात आलं आणि आज सकाळी सर्व धार्मिक विधी पूर्ण करून सकाळी 8:30 वाजल्यापासून आईचं दर्शन पुन्हा एकदा भक्तांना सुरू करण्यात आलेलं आहे। कोल्हापूरचे जिल्हाधिकारी आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष अमोल एडके यांच्या हस्ते सध्या आईच्या गाभाऱ्यामध्ये पूजा सुरू आहे आणि ही पूजा सुरू झाल्यानंतर पुन्हा एकदा भक्तांना भाविकांना हे दर्शन पूर्ववत होणार आहे। यापूर्वी सुद्धा आईच्या मूर्तीवरची संवर्धन प्रक्रिया करण्यात आली होती। पुरातत्व विभागाने पुन्हा एकदा या संदर्भात सूचना दिल्यानंतर 11 ऑगस्ट आणि 12 ऑगस्ट या 2 दिवशी आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। पुरातत्व विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या वतीनं तज्ज्ञांच्या वतीनं आईच्या मूर्तीवर या ठिकाणी विधिवत खरं तर रासायनिक प्रक्रिया शास्त्रीय पद्धतीनं रासायनिक प्रक्रिया करण्यात आलेली आहे आणि आता ही प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळं या ठिकाणी भाविकांना पुन्हा एकदा दर्शन देण्यात येत आहेत। सध्या आपण पाहू शकतो की कोल्हापूरचे जिल्हाधिकारी जे आहेत अमोल एडके आणि CEO जे आहेत यांच्या हस्ते यांच्या वतीने खरं तर पूजा करण्यात आलेली आहे। सध्या गाभाऱ्यामध्ये दर्शन घेण्यासाठी हे अधिकारी पोहोचलेले आहेत। तसं मूर्तीची संवर्धन प्रक्रिया कशा पद्धतीने झाली याची पाहणी देखील त्यांनी केलेली आहे। त्यामुळं आजपासून पुन्हा एकदा भाविकांना पूर्ववत देवीचं दर्शन सुरू होणार आहे। कॅमेरामॅन सचिन सावंत सोबत मी रणजित पासगावकर, साम TV कोल्हापूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TVच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।